गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचे गणित अभ्यासाला घेतलेले आहे आणि त्यामधला आपला सराव संच 1.1 आपण चालू केलेला आहे. तर सराव संच 1.1 मधील तुम्हाला मी संख्यारेषा जी आहे, तर संख्यारेषा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये शिकवलेली आहे. तर आता आपल्याला त्याच्यातले जे उदाहरण आहेत, तर ते उदाहरणं आपण 1 बाय 1 असे बघणार आहोत. तर तुम्ही आपापल्या वहीमध्ये लिहित चला आणि त्याच्याबरोबर त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मॅथमॅटिक्स हे अवघड वाटणार नाही. पहिलं उदाहरण आहे बघा त्याच्यातलं, की संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. आपल्याला संख्या रेषेवर काही संख्या दिलेल्या आहेत, तर त्या संख्या दाखवण्यासाठी विचारलेलं आहे. आपल्याला त्या संख्या रेषा काढून आपल्याला संख्या रेषेवर त्या संख्या आपल्याला दर्शवायच्या आहेत. तर पहिलं उदाहरण आहे बघा. उदाहरण पहिले, 3.2, 3/2, नंतर 5/2, 5/2, नंतर -3/2. तर हे आपल्याला काय करायचं, संख्या रेषेवर आपल्याला हे उदाहरण दाखवायचं. याचं ही जी संख्या आहेत, तर ह्या संख्या कशावर दाखवायच्या, आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या. तर ज्या वेळेस आपण उदाहरणं सोडत असतो, तर एका संख्या रेषेवर दाखवायच्या का नाही, तर प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतंत्र संख्या रेषा काढायची. आता हे पहिलं उदाहरण आहे, म्हणून या पहिल्या उदाहरणाची आपण इथं संख्या रेषा काढू आणि त्याच्यावर आपण हे अंक दर्शवू. हे बघा, आता ह्या संख्या रेषेचे 2 भाग पाडायचे तुम्हाला मी सांगितले होते. मध्यभागी कोणता अंक येतो, 0 अंक येतो, हे पण सांगितलेलं होतं. मग त्याच्यामुळे याचे समान भाग पाडून घ्या. 1, 2, 3 आणि हे इकडं 1, 2 आणि 3. तर मग इथं अंक देऊन टाका. इकडचे कोणते अंक असतात, ऋणाचे असतात, म्हणजे ऋण 1, ऋण 2, ऋण 3. इथं 1, 2 आणि 3 म्हणजे हे धनसंख्या असतात. या धनसंख्या आणि ह्या ऋणसंख्या ही तुम्हाला मी याच्या अगोदरच चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आता आपण डायरेक्ट हे उदाहरण सोडू. तर मग आता ह्याच्या 3/2. आता प्रत्येकाचा हा अंश आणि हा छेद, प्रत्येकाचा छेद कसा आहे, समान आहे. म्हणून आपण इथून असे समान भाग पाडायचे. आता याच्यातले किती भाग पडायचे, आता 3 पाडायचे भाग. आता हे 1, 2 आणि 3, हे 4, 5 असे हे समान भाग पडायचे. तर मग इथून मोजायचे आपण. आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला 3/2 दाखवावं लागतील. म्हणजे कसे आहेत, हा धनपूर्णांक आहे. धनपूर्णांक असल्यामुळे आपल्याला शून्याच्या उजवीकडे जावं लागेल. 1, 2, 3 झाले. तर मग याचं उत्तर काय येईल. मग आता इथं लिहित असताना इथं हे 3 आल्यामुळं आपण इथं लिहायचं 3/2. दुसरं, आता याच्यात समान असे 5 भाग. आता याचे किती येतील, तर 5 भाग करायचे. मग इथून सुरुवात करायची. 1, 2, 3, 4 आणि हे 5, म्हणून हे 5/2. आलं लक्षात. तर मग आता ही ऋण 3/2 आहेत, म्हणून ही ऋणाकडे यायचं आपल्या इकडं. 1, 2 आणि 3, 3/2, परंतु हे ऋण. मग हे झालं पहिल्याचं आपलं पहिल्या गणिताचं उत्तर झालं. त्याच्यानंतर आता दुसरं उदाहरण बघू आपण. दुसरं उदाहरण कोणतं दिलेलं आहे, 7/5. 7/5. पुन्हा दुसरी संख्या 2/5. 2/5. तिसरी संख्या, पण 2/5 कशी येतं, हे ऋण आहेत. तिसरी संख्या
ऋण 4/5. तर आता ह्या प्रत्येक या संख्यारेषेवर दाखवायची का आता नाही. आता याच्यासाठी सुद्धा एक वेगळी संख्यारेषा काढायची आपण. ही झाली संख्यारेषा. ते मध्यभागी 0, नंतर हे 1 2 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 हे 5. मध्यभागचा 0. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5. या पद्धतीने तसं डिव्हायडेशन करायचं. तर आता या प्रत्येकाचा छेद कसा आहे, समान आहे. म्हणून शून्यापासून अगोदर आपल्याला धनसंख्या दाखवायची. आता आपल्याला 7 दाखवायची समजा. तर इथून मग समान भाग पडायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 घ्या. 1 2 3 4 5 6 7. मग इथे येईल हा 7/5 हा अंक येईल. त्या पद्धतीनं आता ही मायनस दाखवायची, म्हणजेच ऋण संख्या दर्शवायची आपल्याला. तर ऋण संख्या दर्शवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला मायनस करावं लागेल. मग आता शून्यापासून हे 1 आणि ही 2 रेषा. 2/5 2/5. आता 4 दाखवायचे आपल्याला. 1 2 3 4. तर हे आले इथं 4/5, परंतु हे कसे आहेत, ऋण. मग हे दोन संख्यारेषा आल्या तुमच्या लक्षात की संख्यारेषेवर आपण अंक कसे दर्शवतो म्हणून. आता आपण पुढे जाऊया. उदाहरण क्रमांक 3. 5/8, परंतु हे कसे आहेत, ऋण. दुसरी संख्या 11/8. आता ह्या दोन संख्या आपल्याला संख्यारेषेवर दर्शवायच्या आहेत. तर मग यासाठी सुद्धा आपल्याला काय करायची, एक संख्यारेषा काढून घ्यायची. ही बघा, ही संख्यारेषा. संख्यारेषा म्हणजेच ही काय आपलं उत्तर आहे. 0 1 0 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि हे 4, परंतु हे कसे इकडचे ऋण संख्या. तर आता आपल्याला 5/8. आता शून्यापासून आपल्याला इकडे यायचं. 1 2 1 2 3 4 आणि हे 5. म्हणजे हे इथं काय आला, ह्या 5 आला, म्हणून हे 5/8, परंतु हे कसे ऋण. आता आपल्या दुसरी संख्या आपल्या धन आलेली आहे. आता तर ती धनसंख्या दाखवायची आपल्याला. 11/8. इथून भाग पाडा. मग आता समान भाग पाडा. 1 2 3 4 5 6 7 8. मग हे झाले 8 नाही 11 भाग पाडायचे आपल्याला. 8 9 10 11. 11/8 हे धन. आता हे 3 उदाहरण आले तुमच्या लक्षात. आता एक चौथं उदाहरण देतो तुम्हाला लास्ट ह्याच्यातलं, सराव संचामधलं. 13/10 व दुसरी संख्या आहे -17/10. तर ह्या दोन संख्या आपल्याला संख्यारेषेवर दर्शवायच्या. या संख्यारेषेवर दर्शवणं म्हणजेच हे काय आपलं त्याचं उदाहरणाचं उत्तर आहे. 0 1 2 3 4 आणि हे 5. 1
2 3 4 आणि 5, परंतु हे कसे ऋण. ओके. आता हे बघा, लक्षात घ्या इकडे. आता आपल्याला 11, तर आता हे शून्यापासून समान 13 भाग पडायचे. शून्यापासून सुरुवातीला आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13. हा 13 म्हणून हे 13 छेद 10 13 छेद 10 ही धनसंख्या आपण दर्शवली. आता दुसरी आपल्याला ऋणसंख्या दर्शवायची, तर ते कशी 17/10. तर मग बघा, शून्यापासून आपल्याला 17 भाग पडायचे इकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हे 17, म्हणजे हा आला 17/10. परंतु हे कसे आहेत, मायनस. तर ह्या अशा पद्धतीनं संख्यारेषेवर तुम्हाला संख्या दर्शवाव्या लागतात किंवा दाखवाव्या लागतात. तर असा तुम्ही संख्यारेषा काढा. संख्यारेषेवर त्या शून्यापासून ह्या रेषा टाकायच्या आणि त्या मोजत चालायच्या. तुम्हाला हे बिलकुल सर्वचे सर्व गणितं येऊन जातील. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, वर्गमित्रांना, आणखी जे कोणी नातेवाईक असतील त्यांना सर्वांना तुम्ही शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.